जय महाराष्ट्र मित्रांनो. राईट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटर ट्रेसचे पोस्टमार्टम करूया. राईट, आणि यामध्ये स्पेशली आपण डिस्कस करूया की ऑपरेटर सेलिंग पोझिशन्स कसे घेतात. स्टॉक मार्केट असू द्या, करन्सी असू द्या, बिटकॉइन असू द्या, फॉरेक्स असू द्या, कुठलाही फॉर्मॅट असू द्या, त्यामध्ये ते सेलिंग पोझिशन्स कसे घेतात आणि आपल्याला चार्ट अनालिसिस करून कसे आयडेंटिफाय करायचे, जेणेकरून आपण ऑपरेटर सोबत काम करून मार्केटमध्ये पैसा बनवू शकतो. जर तुम्ही लॉस मेकिंग ट्रेडर आहे, तुमच्याकडे कुठला पण कॉन्सेप्ट नाही आहे, तुम्ही स्ट्रगल करत आहे, तर हा व्हिडिओ तुमच्याकरता नक्कीच हेल्प करणार. कारण की ऑपरेटर सोबतच काम केल्याने आपण मार्केटमध्ये पैसा बनवू शकतो. आणि येस, ऑफकोर्स ऑपरेटरच्या पोझिशन आपल्याला चार्टवर कळतात. ती सर्व गोष्टी, झोन मार्किंग कसं करायचं, सर्व गोष्टी आपण इथे डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि चार्टवर पण डिस्कस करूया. चला तर कॉन्सेप्ट समजण्याकरता आपण एक थेरी इथे क्रिएट केलेली आहे. एक डमी चार्ट क्रिएट केलेला आहे, तो आधी तुम्ही समजून घ्या. राईट, XYZ स्टॉक आहे, प्राइस मूव होत आहे खालच्या साईडने. ही प्राइस खालच्या साईडने मूव होत आहे आणि खाली मूव होता होता प्राइस एका जागेवर स्टॉप झाली. ही इन्स्टिट्यूशनने बघितलं. इन्स्टिट्यूशनला आयडिया आहे की इथे मॅक्झिमम रिटेलर्स बाय करण्याच्या तयारीत आहे. राईट, म्हणजे इथे लिक्विडिटी आहे. तर इन्स्टिट्यूशनला काय करायचं आहे, रिटेलर्सला चीट करायचं आहे. तर इन्स्टिट्यूशन काय करणार, म्हणजे ऑपरेटर काय करणार, इथे त्यांची काही सेलिंग क्वांटिटी ऍड करणार. सेलिंग क्वांटिटी म्हणजे ते रिटेलर्स सारखी नसणार 1000 2000, ऑफकोर्स ती ह्यूज क्वांटिटी असणार. सपोज कॉन्सेप्ट समजण्याकरता आपण इथे गृहीत धरूया की त्यांनी 60 लाख क्वांटिटी इथे ऍड केली आहे. काय, सेलिंग क्वांटिटी. कारण की त्यांना बाईंग, जे रिटेलर्स बाईंग करता मॅक्झिमम क्वांटिटी बसलेले आहे, त्यांना इथे चीट करायचं आहे. राईट, प्राइसला खाली घेऊन त्यांना चीट करायचं आहे. तर त्यांनी काय केलं, 60 लाख क्वांटिटी इथे प्लॉट केली. राईट, आणि जशी त्यांनी 60 लाख क्वांटिटी ऑर्डर इथे टाकले, तर काय होणार, कन्झम्पशन होणार. काय, इथे बसलेले बायर्स आणि यांनी टाकलेली सेलिंग क्वांटिटी, यामध्ये काय होणार, वॉर होणार. राईट, आणि प्राइस राईट सडनली ड्रॉप होणार, म्हणजे खाली पडणार. प्राइस काय होणार, सडनली खाली पडणार. कारण की इन्स्टिट्यूशनने, ऑपरेटर्सने टाकलेली क्वांटिटी ह्यूज आहे. कॉन्सेप्ट समजण्याकरता गृहीत धरूया की क्वांटिटी आता 60 लाख मधली 20 लाख क्वांटिटी, सेलिंग क्वांटिटी ऑपरेटर्सची एक्झिक्यूट झालेली आहे, त्यांना फिलिंग मिळालेली आहे. पण आता पण इथे राईट, जिथे त्यांनी या एरियामध्ये त्यांनी जी 60 लाख क्वांटिटी टाकलेली होती, ते आता पण कम्प्लिटली कंझ्युम झालेली नाही आहे, पेंडिंग आहे 40 लाख. त्यांना काय पाहिजे, फिलिंग. कारण की ही तर ऑपरेटर क्वांटिटी आहे. राईट, आणि क्वांटिटीचा विचार केला तर अराउंड 70% क्वांटिटी आहे. तर ऑपरेटर्स त्यांची क्वांटिटी तर फिल करून घेणार. मग काय करणार ऑपरेटर, ऑपरेटर थोडा प्राइस वरती मूव्ह करण्याचा ट्राय करणार. राईट, प्राइस वरती मूव्ह होत आहे. राईट, आणि सपोज आता प्राइस वरती मूव्ह होत आहे, तर ऑफकोर्स बायरचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये. तर 30 लाख बायर्स, जस्ट ही क्वांटिटी आपण ऍझ्युम करत आहे, कारण की कॉन्सेप्ट तुम्हाला समजायला हवा. ज्यावेळेस तुम्ही हा इन्स्टिट्यूशन कशा पद्धतीने काम करतं हे जर तुम्हाला समजायला आलं, तर आपण कुठे एंट्री घ्यायची ते पण तुम्हाला समोर समजायला येणार. राईट, सो काय करत आहे, 30 लाख क्वांटिटी मध्ये बायर्स या प्राइसला वरती घेऊन जात आहे. कुठे घेऊन जात आहे, या प्लेसवर जिथे इन्स्टिट्यूशननी त्यांची 40 लाख क्वांटिटी आता पण पेंडिंग आहे. राईट, जसं ते एरियामध्ये हे 30 लाख बायर्स जसे त्या एरियामध्ये पोहोचले बघा, इथे या एरियामध्ये जिथे त्यांची क्वांटिटी पेंडिंग आहे तिथे हे पोहोचले, काय होणार, हे 30 लाख बायर्स आणि पेंडिंग क्वांटिटी सेलिंगची किती आहे ऑपरेटर्सची, 40 लाख क्वांटिटी. तर यामध्ये वॉर होणार. राईट, आणि जशी हे 30 लाख क्वांटिटी कंझ्युम केली जाणार बायर्सची, राईट, वॉर होणार, हे कंझम्पशन चालू आहे. राईट, आणि क्वांटिटी जशी कंझम्पशन होणार, जसंही त्यांचं कंझम्पशन 30 लाख बायर्सचं होणार, एक आणखी चार्टवर एक फॉल येणार, सडन फॉल येणार. कारण की काय आहे, रिझन काय आहे, 40 लाख क्वांटिटी सेलिंगची ह्यूज आहे 30 लाख क्वांटिटी पेक्षा. राईट, सो आपण काय बघितलं इथे, की फर्स्ट टाइम इन्स्टिट्यूशनच्या क्वांटिटीमुळे फॉल आला आहे आणि इथे सेकंड टाइम इन्स्टिट्यूशनच्या क्वांटिटीमुळे फॉल आला. सो आपण हा कॉन्सेप्ट समजून इतकं आपल्याला माहित झालं की इन्स्टिट्यूशन्स कसे काम करतात. आता
हे तर तुम्हाला समजलंय, हे तुम्हाला जर रिपीट करून बघू शकता जर समजलं नसेल तर, कारण की हे समजणं गरजेचं आहे. जर आपल्याला एंट्री कशी घ्यायची आहे हे जर समजायचं असेल तर हे समजणं गरजेचं आहे, राईट. सो आता चला समोर बघूया की आपल्याला नक्की काय करायचं, राईट. तुम्ही समजलंय की इन्स्टिट्यूशन्स कसे काम करतात, राईट. आता आपल्याला इन्स्टिट्यूशन सोबत आपल्याला थेरी समजून गेली की इन्स्टिट्यूशन कसे काम करतात, तर आपल्याला आता इन्स्टिट्यूशन सोबत कसं काम करायचं ते पण थोडं थेरॉटिकल समजू आणि नंतर आपण चार्टवर वळूया आणि तिथे मी तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी, राईट. चला, सो XYZ स्टॉक आहे, अगेन प्राइस मूव्ह होत आहे, प्राइस मूव्ह होता होता प्राइस स्टॉप झाली. इन्स्टिट्यूशनने हे बघितलं, त्यांना काय करायचं आहे, इथे जे बायर्स बसलेले आहे त्यांना चीट करायचं तर प्राइस खाली पडायची आहे, राईट. सो आपल्याला कॉन्सेप्ट माहित आहे, तोच कॉन्सेप्टचा आपण विचार करून राहिलो. आता मी इथे क्वांटिटी डिस्कस नाही करणार, राईट. त्याप्रमाणे काय झालं, कॉन्सेप्टच्या हिशोबाने इन्स्टिट्यूशनने प्राइसला खाली पाडलं, राईट. मी इथे क्वांटिटी मेन्शन नाही केली, का नाही केली, कारण की आपल्याला इन्स्टिट्यूशन जेव्हा चार्टवर कसं ओळखायचं असतं की सडन फॉल, ज्यावेळेस सडन फॉल, फर्स्ट टाइम फॉल बघा. आता तुम्ही कॉन्सेप्ट अप्लाय करा जो आपण शिकलो, काय केलं असणार इन्स्टिट्यूशनने की इथे प्राइस ज्यावेळेस थांबली त्यावेळेस 60 लाख क्वांटिटी टाकली असणार, व्हॉट एव्हर क्वांटिटी, राईट. काही पण असू द्या ती क्वांटिटी, ती क्वांटिटी काही पण असू शकते. सो इथे टाकली असणार आणि त्यामुळे काय आला, एक सडन फॉल आला. इन्स्टिट्यूशन्सचे रिॲक्शन हे जोरदार असतात, जे मी तुम्हाला चार्टवर दाखवतो कसे ओळखायचे. सो हा फर्स्ट फॉल आपण बघितला आणि जसा हा फर्स्ट फॉल बघितला आपण इमॅजिन केलं की यार इन्स्टिट्यूशनने ना इथनं एंट्री घेतलेली आहे या वॉर मधनं. वॉर म्हणजे काय होतं, बेस कॅन्डल होतात. बेस कॅन्डल, बेस कॅन्डल काय आहे, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्राइस ऍक्शन कॅन्डलचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुम्हाला समजेल. ज्या कॅन्डलमध्ये बॉडी छोटी आणि वीक मोठे असणार त्याला आपण बेस कॅन्डल म्हणतो, वॉर कॅन्डल म्हणतो, राईट. सो आपल्याला काय आयडेंटिफाय केलं, एक फॉल आयडेंटिफाय केला, कारण की कॉन्सेप्ट तर आपल्या माइंड मध्ये आहे काय केलं असणार इन्स्टिट्यूशनने. सो आता नेक्स्ट स्टेप काय, आता नेक्स्ट स्टेप आपण काय करायची, आपल्या माइंडमध्ये हे पण आहे, काय आहे की इन्स्टिट्यूशनला त्यांचे पेंडिंग ऑर्डर, राईट, या एरियामध्ये पडलेले पेंडिंग ऑर्डर घेण्याकरता प्राइस वरती मूव्ह करणार. आपण कॉन्सेप्ट तर शिकलो थोड्या वेळा आधी, राईट. तर आपण काय करायचं, ऍज अ ट्रेडर झोन मार्किंगला जायचं. आपल्याला माहित आहे की आता कुठे प्राइस येणार, इन्स्टिट्यूशनचे ऑर्डर कुठे असणार, या वॉरमध्ये आणि या बेसमध्ये असणार. तर आपण काय करणार, झोन मार्किंग करणार, हा, राईट. सो मी काय केलं, इथे एक लाईन मार्क केली, कंप्लीट वॉर कॅन्डल म्हणजे बेस कॅन्डल आपल्याला झोन मध्ये टाकायचे आहे. कसं करायचं मी चार्टवर दाखवतो, राईट. इथे थेरॉटिकली समजून घ्या. आणखी या बेस कॅन्डल पण मी काय केलं, राईट, कंप्लीट वॉर मध्ये मी एक 2 लाईन मार्क करून टाकल्या की आपल्याला एक एंट्री आणि आपल्याला स्टॉप लॉस मिळणार. हा काय असणार, सप्लाय झोन. काय असणार, सप्लाय झोन. कारण काय, इनिशियली चार्टवर सप्लाय सेलिंग आलेली आहे, राईट. आणि इथे इन्स्टिट्यूशनचे सेलिंग ऑर्डर पेंडिंग आहे. इमॅजिन करा 40 लाख पेंडिंग आहे, ते घेण्याकरता ते येणार आणि आणखी प्राइसला खाली पडणार. सो हा का होणार आपला सप्लाय झोन. सो एंट्री खाली असणार आणि स्टॉप लॉस वरती, अशा पद्धतीने. सो आपण काय केला, आधीच ऍडव्हान्स मध्ये सप्लाय झोन मार्क केला आणि आता आपण वेट करत आहे कशाचं, प्राइस आपल्या झोन मध्ये येण्याचं. जसं प्राइस जवळ आली आपण काय करणार, क्विकली आपण एंट्री आणि स्टॉप लॉस टाकणार. क्विकली इन द सेन्स आधीच टाकून देणार. कारण की काय होतं, इन्स्टिट्यूशनल झोन इतके स्ट्रॉंग असतात की असे जातात आणि इतक्या स्पीडनी प्राइसला खाली पाडतात. आपल्याला टाइम पण नाही भेटत मार्केट ऑर्डर स्वाईप करायला, राईट. त्या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो आपण काय केलेलं आहे, आपला ऑर्डर इथे टाकलेला आहे. आपल्याला माहित आहे की हा एरिया इन्स्टिट्यूशनचा आहे. या फॉलमध्ये फर्स्ट टाइम फॉलमुळे आपण आयडेंटिफाय केलेला आहे, राईट. चला तर इन्स्टिट्यूशन आणखी एरियामध्ये गेला, त्यांच्या ऑर्डरचे कंझम्पशन होत आहे, कंझम्पशन झालं आणि प्राइस डाऊन. इन्स्टिट्यूशनने पण त्यांचं प्रॉफिट बनवलं आणि आपण पण त्यांचं प्रॉफिट, आपण स्वतःचं पण प्रॉफिट त्यांच्यासोबत बनवलं, राईट. अशा पद्धतीने आपल्याला इन्स्टिट्यूशन सोबत काम करायला हवं, राईट. आय होप की तुम्ही इन्स्टिट्यूशन्स कसे काम करतात आणि आपल्याला, राईट, याला काय म्हणतो आपण, पुलबॅक एंट्री म्हणतो, राईट. यालाच आपण रिट्रेसमेंट एंट्री म्हणतो किंवा याला आपण रिटेस्ट एंट्री म्हणतो, राईट. ही ब्रेकआउट ट्रेड्स नाही आहे. आपल्याला झोन आयडेंटिफाय करून थोडा वेळ करावं लागतं, डिपेंड असतं हे टाइम फ्रेमवर, किती वेट करणं, काय करणं, राईट.
पण हे ब्रेकआउट, फॉल्स ब्रेकआउट जे तुम्ही ऐकलेलं असणार, त्यामुळे त्या चक्करमध्ये आपण पडत नाही. आपण फक्त इन्स्टिट्यूशन झोन आयडेंटिफाय करतो. जर ते इन्स्टिट्यूशन झोन आहे तर ऑफकोर्स ते काम करणार. म्हणजे सक्सेस रेशो जो आहे तो आपला नक्कीच वाढत जातो, राईट. सो इथे मी एक एक्झाम्पल आहे, नंतर आपण चार्टवर शिफ्ट करूया. बघा इथे आता आधी ना इथे मी आपल्या इन्स्टिट्यूशन कॉन्सेप्ट जो समजवला ना तो मी इथे आणखी रिपीट करतो. इथे प्राइस खाली जाणं सुरू झालं आणि इथे प्राइस स्टॉप झाली. इन्स्टिट्यूशनने बघितलं. इन्स्टिट्यूशन काय करणार, ह्यूज क्वांटिटी सेलिंग करता इथे टाकणार, राईट. सपोज 1 करोड क्वांटिटी टाकली त्यांनी, तो नंतर काय झालं, त्यांचं एक्झिक्युशन झालं, पण कम्प्लीट एक्झिक्युशन नाही होणार. काही क्वांटिटी, राईट, क्वांटिटी ह्यूज असल्यामुळे फॉल तर येऊन गेला चार्टवर, पण काही क्वांटिटी आता इथे पेंडिंग आहे. कुठांची क्वांटिटी आहे, ते इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी आहे. आपण हा फॉल बघितला आणि काय केलं, एक सप्लाय झोन मार्क केला. फॉल असल्यामुळे सप्लाय झोन, राईट. इथे आपण सप्लाय झोन मार्क केला. ही आपली खालची लाईन एंट्री झाली. बघा इथे बेस कॅन्डल आहे, तुम्ही व्यवस्थित बघा. बेस कॅन्डलचा व्हिडिओ बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, राईट. नीटपणे समजून घ्या. हा पण व्हिडिओ रिपीट करून बघा, ठीक आहे. सो हे बेस कॅन्डल आपण झोन मध्ये टाकले. सगळी वॉर म्हणतात त्याला, फाईट बिटवीन द बायर्स अँड सेलर, राईट. अशा पद्धतीने खालची लाईन एंट्री, वरची लाईन एसएल, राईट. प्राइस पुन्हा तिथे आली आणि बघा तुम्ही रिवॉर्ड. बघा ऑपरेटरनी पूर्ण क्वांटिटी एक्झिक्यूट केल्यानंतर कसा फॉल आला. ही पूर्ण क्वांटिटी एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्ही फॉल बघू शकता, राईट. मल्टीफोल्ड रिटर्न मिळतात ऑपरेटर झोन मध्ये. ऑपरेटर झोन मध्ये आपल्याला मल्टीफोल्ड रिटर्न, रिस्क रिवॉर्ड चांगले मिळतात. चला तर आता चार्टवर वळूया आणि आपण याबद्दल डिस्कस करूया, प्रॅक्टिस करूया, राईट. तुम्ही बघू शकता इथे सेम कॉन्सेप्ट बघा. कुठे पण अप्लाय होतो हा, फ्युचर, फॉरेक्स, व्हॉटएव्हर ऑप्शन. तुम्हाला जिथे ऑप्शन अप्लाय करायचं असेल तिथे अप्लाय करा. बिटकॉइन जे पण आहे तिथे, राईट. हा निफ्टी फ्युचरचा चार्ट आहे, राईट. हा चार्ट मी माझ्या स्टुडंट सोबत डिस्कस केला. आम्ही हा झोन आयडेंटिफाय केला ट्रेनिंग मध्ये पण, राईट. आणि तुम्हाला मी आता रिवॉर्ड दाखवतो. बघा इथनं काय झालं असणार, ऑपरेटर प्राइस खाली येत आहे, ऑपरेटरनं बघितली आणि ऑपरेटरचं इंटेन्शन आहे की त्यांना प्राइसला खाली पाडायचं आहे. तर त्यांनी काय केलं, इथे ऑर्डर टाकले. ऑर्डर टाकल्यावर ते एक्झिक्यूट नाही झाले. काही ऑर्डर्स या एरियामध्ये पडलेले असणार, राईट. सो मी काय केलं, या बेस कॅन्डलला, वॉर कॅन्डलला, राईट. बघा बॉडी छोटी आणि वीक मोठी आहे, कलर मॅटर नाही करत बेस कॅन्डल मध्ये, राईट. मी काय केलं, त्याला परफेक्ट झोन मध्ये टाकलं. इनिशियल फॉल होता म्हणून हा आपला झाला सप्लाय झोन. बघा फॉल, बघा या फॉलने आपल्याला समजायला येतं की हे इन्स्टिट्यूशनचं काम आहे, राईट. या फॉलने आपल्याला समजायला येतं की इन्स्टिट्यूशनचं काम आहे. आणि तुम्ही स्टॉप लॉस पण बघा, एंट्री बघा 18896.20, 19906, अराउंड जस्ट 10 पॉईंटचा एसएल आहे. 10, इमॅजिन करा, तुम्ही कधी बघितलेला आहे 10 पॉईंटचा एसएल, राईट. सो सप्लाय झोन मार्क केला आपण, तुम्ही बघू शकता, राईट. इथे बघा प्राइस सप्लाय झोन मध्ये एंटर झाली, बघा. आणि फॉल बघा तुम्ही चार्टवर, किती स्वीट फॉल आलेला आहे, राईट. हा बघा फॉल 10 पॉईंटचा एसएल, राईट. आणि तुम्हाला मी इथे रिस्क रिवॉर्ड पण दाखवून देतो, राईट. अशा लेवल्स मी माझ्या टेलिग्राम मध्ये पण शेअर करतो, मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, राईट. यानंतर बिटकॉइनचं पण आपण डिस्कस करूया आणि काही इम्पॉर्टंट गोष्टी, काय केअर घ्यायची काय नाही ते पण आपण डिस्कस करूया, राईट. सो बघा इथे ऑलमोस्ट 1:12चा रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. म्हणजे 120, मोर दॅन 120 पॉईंट्सचा फॉल, जिथे फक्त रिस्क तुमची किती आहे, 10 पॉईंटची रिस्क आहे. इमॅजिन करा, हे होतं ऑपरेटरचे झोन आयडेंटिफाय करून त्यांच्यासोबत काम करण्याने. अशा पद्धतीने आपल्याला फायदा भेटू शकतो. अशाच प्रकारे मी काही लेवल्स आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पण शेअर करतो. हे आता रिसेंटली आहे, फ्रायडेचं असणार, डीएफएल शेअर केलेला मी, राईट. आणि तुम्ही बघू शकता डीएफएल मी किती वाजता शेअर केला, मार्केट ओपन होण्याच्या आधी मी शेअर केलेला. हा डीएफएल तुम्ही इथे बघू शकता, मार्केट ओपन होण्याच्या आधी मी शेअर केला, राईट. 8:43 AM, जिथे काही इंडिकेटर पण सिग्नल नाही देत, पण आपला प्राइस ऍक्शन आणि जो आपण इन्स्टिट्यूशन सोबत काम करतो तो इतका व्यवस्थितपणे काम करतो की आपल्याला सगळे तुम्ही बघू शकता. तुम्ही चॅनल जॉईन करा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आरो फार्मा बघा, अराउंड, राईट, 1.10% गेन आपण त्यामध्ये घेतला. डीएफएल मध्ये
आपण अराउंड 1.8%चा गेन 1:1 1.5चा रिस्क रिवॉर्ड आपण गेन केलेला आहे, राईट. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते पण जॉईन करून घ्या. चला आता आपण डिस्कस करूया बिटकॉइन बद्दल. मित्रांनो इथे आपण क्रिप्टोमध्ये ऑपरेटर झोन आयडेंटिफाय करूया, राईट. इथेरियमचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकता. इथनं ऑपरेटरनी एक स्वीट फॉल चार्टवर आलेला आहे. ॲज अ ट्रेडर आपण हे आयडेंटिफाय केलं आणि बेस कॅन्डल ज्या वॉर कॅन्डल्स आहे त्या आपल्याला काय करायच्या, झोनमध्ये टाकायच्या. जशा पद्धतीने मी ह्या इथे सप्लाय झोन मार्क केलेला आहे. फॉल आलेला आहे म्हणून हा सप्लाय झोन. खालची लाईन काय होणार, एंट्री लाईन, आणि वरची लाईन होणार स्टॉप लॉस. तर तुम्ही इथे बघू शकता की इमिडिएटली आपल्या सप्लाय झोनला टच केला, एक्झिक्युशन झालं आणि एक फॉल दिला, राईट. पण इथे काय झालं, इन्स्टिट्यूशन्सचे ऑर्डर, राईट, एक्झिक्यूट नाही झाले कम्प्लिटली. तर त्यांनी काय केलं, प्राइसला अगेन त्या झोनमध्ये मूव्ह केलं. तुम्ही बघू शकता बघा. आणि आणखी एक स्वीट फॉल. आणि इथे पण अराउंड आपल्याला 1:6चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथेरियममध्ये म्हणजेच क्रिप्टोमध्ये मिळालेला आहे. कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे मित्रांनो. कॉन्सेप्ट तुमचा बिटकॉइनमध्ये, फॉरेक्स, ऑप्शन असू द्या किंवा तुमचं फ्युचर असू द्या, सगळ्यामध्ये कॉन्सेप्ट अप्लिकेबल आहे, राईट. फक्त आपल्याला कशा पद्धतीने त्याला आयडेंटिफाय करायचं आहे ते आपण डिस्कस केलं, राईट. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करा, राईट. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्याकरता आणखी नवीन व्हिडिओ या कॉन्सेप्टवरती घेऊन येऊ. पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे आपल्या डिमांड अँड सप्लाय कॉन्सेप्टमध्ये. एक व्हिडिओ मी घेऊन येणार तुमच्याकरता, राईट. शेअर करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरसोबत. तुम्ही जर नवीन असणार तर तुम्ही YouTube चॅनलला फॉलो करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ नेहमी क्विकली पोहोचून जाणार, राईट. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, राईट. चला इथेच मी आजचा व्हिडिओ क्लोज करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.